गाईज तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईज आज आहे आर एन डेव्हलपर्सचा डे 13 आणि आता आपण काय झालेलो आहे आर एन डेव्हलपर्सला, ते पण सेकंड फ्लोअरला. गाईज बा फुल दमाईचे काम आहे. आपल्याला जायचंय आता गाईज चौथ्या आणि पाचव्या फ्लोअरला. त्या दिवशी काम झालेलं होतं काही, बट आता बघायचं आहे का नेमकं काम किती ओढलेलं आहे. बघावं दम लागायचे काम आहे डायरेक्ट इथून तिथून मिथून. चला कोणतं फ्लोअर दुसरं वाटतं गाईज. इथं पण काही जुनं काम झालेलं आहे, बट आपल्याला गाईज आपलं जे काम आहे ते बघायचं म्हणजे नेमकं किती काम झालेलं आहे नाही का. चौथ्याचं पण पाचवं. हा गाईज हे बघा चौथा फ्लोअर इथं लिहिलेलं आहे 4 नंबर, म्हणजे चौथा फ्लोअर आहे. सो गाईज आता इथलं काम गाईज त्या दिवशी ऑलरेडी हा जो फ्लोअर होता चौथ्या फ्लोअरचं पूर्ण काम झालेलं होतं. हे बघा म्हणजे जे काही काम बाकी होतं ना, टॅकिंग वगैरे, म्हणजे पहिले त्यांनी टॅकिंग मारून ठेवली होती. सो आता फुल वेल्डिंगचं पण काहीच पूर्ण काम झालेलं आहे. बघा कष्टाचं काम असतं काहीच कष्टाचं, पण त्या साईडला पण काहीच त्यांनी फक्त टॅकिंगच मारेल होती. ते पण बघून घेऊ नेमकं झालंय की नाही. तिकडे काहीतरी 4 का 5 ब्रांच आहेत माझ्या हिशोबाने तरी. हा हे बघा झालेली आहे काही इथं फुल वेल्डिंग. त्यानंतर इथं पण झाली. सो इथं पण झाली, त्यानंतर इथं पण झाली. फक्त इकडं नाही दिलेली काहीच, कारण हे आहे वॉशरूम. हे वॉशरूम असल्यामुळे काहीच आपल्याला तिथं द्यायची गरज नाही. आता पाचव्या फ्लोअरची कंडिशन कशी आहे ते बघावं लागणार आहे काहीच. हा हे 5वा फ्लोअर. सो काहीच हे बघा हा हेडर टाकलेला आता इथून तिथून मिथून, बट इकडे वेल्डिंग नाही मारली वाटतं. नाही इथं काहीच हा जो पाईप आहे यांनी असं टाकून दिलाय, बट आता इथं रेड्युसर टाकून मारावं लागणार. जय रामजी की. तो हे बघा काहीच आपले वेल्डर साहेब आहेत, काम चालू आहे आमचं 5व्या फ्लोअरचं. ब्रांच बना दे इधर का. किसका बेंड है ना थोड़ा ऐसा. 3-3 मीटर काय डालना पड़ रहा हो. अरे शॉर्ट है. अरे नमस्ते, किधर गया बंदा. सो गाइस हे बघा हा आगे हे बघा गाइस हे ब्रांच रेडी केलेले आता किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 गाइस 18 ब्रांच रेडी आहे. इकडच्या ब्रांच एकच ब्रांच वरती लटकावली आहे ती आणि हेडर टाकलेलं आहे. बट इथला प्रॉब्लेम असा आलेला आहे नेमका, काही जी कोर कटिंग मारलेली आहे गाईस, कोर कटिंग यांनी अशी थोडी थोडी लांब घेत मारलेली. म्हणजे काय केलं एका लाईनीत नाही मारलेली आहे, तर थोडं साईडला सरकत गेलेली आहे. तर त्याच्यामुळे काय होतं हा जो रायझर पण जो आहे नॉर्मली थोडा असा क्रॉस होत चाललाय. बट एवढं काही दिसून नाही येते, काय एवढं काही विशेष नाही का त्याचं. और एक जन किधर गए वो दोनों नीचे किधर पार्किंग में. वो 150 की लाइन डाल रहे थे उधर ग्राउंड फ्लोर. सो गाईस ते इथलं पण बरचस म्हणजे जे काही काम होतं ते आवरलेलं आहे. तर आपल्या अजून 2 माणसं जे होते ते खाली गेलेले आहे ग्राउंड फ्लोर. कसं गेलं काय माहिती, मला काही कळत नाही. पण ठीक आहे गाईस, काम बरंच आपल्या माणसांनी ओढलेलं आहे. जे आज 13वा दिवस आहे, 13व्या दिवशी एवढं काम होतं म्हणजे सोपी बात नाही. बट अजून काय बाकी आहे आपलं. हा आता 4था आणि गाईस 5वा फ्लोअर झाला आपला. म्हणजे 4था तर झालेलाच आहे, हा आहे 5वा फ्लोअर. ज्या फ्लोअरला आता हा 5वा फ्लोअर झाला एकदा, तर त्यानंतर आपल्याला परत
पार्किंग 2 नंबरची अजून एक पार्किंग, म्हणजे 2 पार्किंग दिलेलं आहे इथं. बेसमेंट पण आहे, त्यानंतर खाली पण अजून एक आहे नाही का, ग्राउंड फ्लोअर नंतर अजून एक, त्याच्या खाली अजून एक, म्हणजे 2 पार्किंग दिलेले आहे. तर खालच्या पार्किंगचे पण अजून स्प्रिंकलरचं काम बाकी आहे. बट आता चौथ्या फ्लोअरचं तर फायनल झालंय, त्यानंतर एका पार्किंगचं पण फायनल झालेलं आहे. आता काम चालू आहे 5व्या फ्लोअरचं, म्हणजे काहीच त्यांनी हेडर वगैरे तर टाकलाय, बट राहिला विषय आता फक्त काय माहिती का, उद्या माझ्या अंदाजे ब्रांच 100% लटकून जातील, कारण ड्रिल मारायचं पण काम चालू आहे आणि वेल्डिंग मारायचं पण काम चालू आहे. जो हेडर टाकलेलं आहे हेडरचं पण वेल्डिंग म्हणजे आज फायनलच होऊन जाईल, कारण अजून 1-1.5 तास आहे यांच्या का, तर काम करतीलच, ऑलमोस्ट काम फायनल करतील नाही का 5व्या फ्लोअरचं पण. तर चला गाईस, आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आपल्याला गाईस बघायचं आहे तर नेमकी ही जी बिल्डिंग आहे ही किती दिवसात करते, त्यानंतर गाईस आपण अजून एक नवीन बिल्डिंग दाखवणार आहे, बट त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस भेटणार आहे आपल्याला. म्हणजे इकडे जीआयचे पाईप वापरते आहेत, तर तिथे जीआयचे नाही, तिथे जीआयचे गाईस फक्त हेडर, त्यानंतर रायझर आणि पंप हाऊस येणार आहे. बट बाकीचे जे स्प्रिंकलर्स आहे ते तुम्हाला नवीन काहीतरी बघायला, बट त्याच्या अगोदर आपल्याला हे काम फायनल झाल्याशिवाय काहीच दाखवता येणार नाही तुम्हाला नाही का. चला गाईस, भेटू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी RN डेव्हलपर्सचा. बाय बाय, जय माता.